बीड जिल्ह्यात काँग्रेसला विधानसभेच्या 3 जागा देण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे। ते आज मारुती सावळकर यांच्या उपस्थितीमध्ये अंबाजोगाई शहर कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आज सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता बोलत होते। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व वाढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसला 3 जागा देण्यात याव्यात तशी तयारी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केली आहे, अशी देखील मागणी मारुती सावळकर हे इच्छुक उमेदवार असून त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी करण्यात आली आहे की बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला कमीत कमी 3 सीट आम्हाला मिळायला पाहिजे। कारण आज आमचा जिल्हा कमीत कमी 35 वर्षापासून अंबाजोगाई बीड जिल्ह्यात काँग्रेसच्या उमेदवारी मिळालेल्या नाही आहेत। आजपर्यंत काँग्रेसचे जे नेते आहेत, काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते एकदम यतीम झाल्यासारखे आहेत, त्यांना वारस कुणी नाही आहे। त्या वारसा हक्काने आणि आजच्या आपल्या भाजपच्या त्रासाने बीड जिल्ह्यामध्ये आज आम्हाला उमेदवारी 3 आम्ही मागितलेल्या आहेत। त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जणाला भेटून, आमच्या वरिष्ठ नेत्याला भेटून, आमचे वरिष्ठ सर्वे अंबाजोगाईत येऊन त्यांनी सर्वे करणं चालू आहे। आता सध्या अंबाजोगाईतून सर्वे झालेला आहे। रुद्रा राजू हे दिल्लीहून आलेले आहेत। त्यांचं आज आम्ही अंबाजोगाईमध्ये काल आम्ही त्यांचं स्वागत केलं, त्यांना सगळ्यांना आम्ही बधाई दिल्या। त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले आहेत की बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तुम्ही 3 मागताय, आम्ही तुम्हाला 3 तर नाही पण आम्ही तुम्हाला 2 उमेदवारी अंबाजोगाईमध्ये देऊ, असं यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।